या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. बातमी तशी चांगली नाही. मे महिना सुरू आहे आणि मे महिन्यातले जो तापमान आहे ते शिगेला पोचलेलं आहे. मराठवाड्यामध्ये साधारण 40 ते 43च्या दरम्यान तापमान आता सध्या अनुभवायला मिळतंय किंवा एवढ्या मोठ्या उष्णतेच्या झळा मे महिन्यामध्ये आता सुरू आहेत. आणि अशामध्ये एक बातमी कानावर येऊन धडकलेली आहे. जी बातमी अत्यंत गंभीर आहे, तणाव वाढवणारी आहे मराठवाड्याचा पूर्णपणाने आणि चिंताही वाढवणारी आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे जे नेते आहेत ते पुन्हा एकदा या उन्हाळ्याच्या रख्ख उन्हामध्ये आंदोलन करणार आहेत, उपोषण करणार आहेत. आणि ते सुद्धा येत्या 30 तारखेपासून म्हणजे अगदी परवापासून ते उपोषणाला बसणार आहे. आणि तरीही सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये काळजीपूर्वक या प्रकरणाकडे पाहत नाही. हे अत्यंत मोठं दुर्दैव आहे आणि याच विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. आपण सर्वांनी वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या असतील, बैठकाही झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या असेल की अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये खास करून सरकारने, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने, एकनाथ शिंदेच्या सरकारने मनोज जरांगे पाटील यांना ज्या ज्या गोष्टी आम्ही करू असं सांगितलं होतं, जे आश्वासन दिलं होतं, ज्या पद्धतीची कागद प्रसिद्ध करून त्यांच्या हातामध्ये GR वगैरे म्हणून दिली होती, या सगळ्या गोष्टी अद्यापही शासनानं मार्गी लावलेल्या नाहीत आणि त्या केलेल्या नाहीत. सगळे सोरे हा प्रश्न सुटलेला नाही. हैदराबाद गॅजेटचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. सातारा गॅजेट संदर्भामध्ये योग्य ती कारवाई अद्याप झाली नाही. मराठा समाजाच्या तरुणावर दाखल झालेले जे गुन्हे आहेत हे सरकारने अद्याप मागे घेतलेले आहेत. अशा अनेक मागण्यांच्या संदर्भामध्ये मनोज दादा जरांगे पाटील हे पुन्हा एकदा येत्या 30 मे रोजी उपोषण करणार आहेत. खरं म्हणजे दादांनी यापूर्वी अनेकदा उपोषण करून सरकारला धारेवर धरलं. मराठा समाजाचे काही प्रश्न त्यांच्या आंदोलनामुळे सुटले सुद्धा आहेत, परंतु जे मूळ प्रश्न आहेत ते प्रश्न अद्याप कायम आहेत. आता या प्रश्नांचं काय करायचं हे सरकार आणि मध्यस्थ मंडळी हे सगळेजण ठरवतील. परंतु चिंताजनक गोष्ट ही आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या विषयीची ही चिंताजनक बाब आहे. आपण सर्वजण त्यांची प्रकृती कशा पद्धतीची आहे, थोडंसं त्यांना एक्झर्शन झालं की हॉस्पिटलमध्ये 8-8 दिवस जाऊन ऍडमिट होऊन औषधोपचार घ्यावे लागतात, हेही आपण सर्वांनी पाहिले. परंतु उद्याचं जे उपोषण आहे ना मित्रांनो, हे उपोषण मनोज दादा हे बगर पेंडॉलचं म्हणजे कसल्याही पद्धतीची सावली तिथं असणार नाही अशा पद्धतीचं उपोषण करतात. आणि तिथे गादी सतरंजी वगैरे काही नाही, साधी बाज, आमच्याकडे मराठवाड्यामध्ये बाज म्हणतात, चारपाई. या चारपाईवर रख्ख उन्हामध्ये बसून ते पूर्णपणे अन्नत्याग त्या माध्यमातून करणार आहेत आणि उपोषणाला प्रारंभ करणार आहेत. त्यांनी सांगितलंय आता ही अखेरची लढाई आहे. यापुढे लढण्याचा त्राण माझ्या शरीरात राहील न राहील, आता मी ही शेवटची लढाई लढतो आहे आणि यामध्ये आता जे काय व्हायचं असेल ते होईल. उष्माघातानं माझा मृत्यू होईल, काय वाटेल ते जे होईल, तरी सुद्धा आता मी हे काही उपोषण माझ्या समाजाच्या मागण्या पूर्णपणे सरकारने मंजूर केल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशा पद्धतीचा घोषणा केलेली आहे. त्यामुळे मराठवाडा चिंतित आहे, महाराष्ट्र चिंतित आहे, महाराष्ट्रातला मराठा समाज चिंतित आहे की आपल्या प्रश्नासाठी लढणाऱ्या, झगडणाऱ्या, पराकोटीच्या टोकाला जाऊन आंदोलन उभा करणाऱ्या नेत्याच्या जीविताला धक्का नाही लागला पाहिजे, कुठल्याही किमतीमध्ये नाही लागला पाहिजे. त्यासाठी सगळेजण मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतायत, उपोषण करा, पेंडॉलमध्ये करा पूर्णपणे. जी पूर्वी आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने करत आलोय त्या पद्धतीनेच उपोषण पेंडॉलमध्ये करा. परंतु दादा ऐकायला तयार नाही. ते म्हणालेत की मी आता उन्हामध्येच पूर्णपणे चारपाई टाकून, बाज टाकून त्यावर मी बसणार आहे आणि अशा पद्धतीचं आंदोलन मी आता करणार आहे. पाणी घेणार नाही, अन्न घेणार नाही, औषध उपचार मी आता यापुढे कसल्याही पद्धतीचे घेणार नाही. यात उष्माघाताने माझा जीव गेलेला असेल किंवा माझ्या प्राणाला काही
झाला असेल, काय वाटेल ते माझ्या प्राणाला घडलं तरी मी त्याची पर्वा मात्र आता अजिबात करणार नाही. जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता मी माघार घेणार नाही, अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली. आज मित्रांनो 28 तारीख आहे. 2 दिवसांनी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. जर मनोज दादा अशाच पद्धतीनं रखरखत्या उन्हामध्ये चारपाई किंवा बाज टाकून जर उपोषणाला बसले, पायामध्ये चप्पल न घालता, पाण्याचा थेंब न घेता, अन्नाचा कण न घेता, कसल्याही पद्धतीचं औषध पाणी न घेता, तर काय घडेल? गंभीर प्रश्न आहे हा. तर काय घडेल? दादा हे ऊन सहन करू शकणार आहेत का? दादाच्या जीवाला जर काही धक्का बसला, त्यांच्या प्राणाला जर काही झालं, तर तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज काय करेल? उक्साबुक्शी रडणार नाही का? किंवा मराठा समाजावर जर त्यांच्यासाठी लढणाऱ्या नेत्याला आपले प्राण गमावण्याची पाळी जर आली तर हे न्यायी होणार आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. माहित नाही देवेंद्र फडणवीसांचं सरकार या बाबतीमध्ये काय भूमिका घेणार आहे. 2 दिवस त्यांच्या हातामध्ये आहेत. 2 दिवसामध्ये हे सर्व निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपली सर्व कामं थोडीशी बाजूला करून या अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे खूप मोठे प्रश्न उद्या 30 तारखेपासून आणि 30 तारखेला महाराष्ट्रामध्ये निर्माण होतील आणि हे प्रश्न महाराष्ट्राला अजिबात परवडणारे नसतील, अशी परिस्थिती या दादांच्या आंदोलनामुळं आता मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. सांगितलं जातं की काही आमदार मंडळी, शिष्टमंडळ दादांना भेटतायत आणि दादा मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मला जी जी वचनं दिली, अभिवचनं दिली मुंबईच्या माझ्या आंदोलनामध्ये, ती सगळी जोपर्यंत आता माझ्या हातामध्ये त्याची मंजुरी, त्याचे GR माझ्या हातामध्ये जोपर्यंत आता येत नाही तोपर्यंत आता मी बाकी कुठल्याही गोष्टी ऐकून घ्यायला तयार नाही. अशा प्रकारचे गंभीर संकट, मित्र म्हणेल हे संकट आहे, खूप मोठं संकट आहे. संकट हे दादांच्या जीवाला निर्माण झालेलं संकट आहे आणि कुठल्याही किमतीमध्ये प्रश्न, मराठा समाजाच्या प्रश्नासाठीच जर दादा लढतायत तर प्रश्न आणखीन 2 महिन्याने सुटतील. मराठा समाज काय एवढा रस्त्यावर येऊन बसलेला नाही दादा. पण तुम्ही महत्वाचे आहात, तुमचा प्राण महत्वाचा आहे. तुमच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांची ताकद आहे, हे संपूर्ण देश पाहतोय. परंतु कुठल्याही किमतीमध्ये आपण आपला प्राण असा धोक्यात घालू नये. आपली प्रकृती महत्वाची आहे, आपलं जीवन महत्वाचं आहे. आपण जर अशा उन्हामध्ये, मोकळ्या हवेमध्ये किंवा मोकळ्या उन्हामध्ये जर तुम्ही चारपाई टाकून उपोषण कराल तर दादा तुम्ही टिकणार नाही. तुमची प्रकृती एवढ्या ताकदीची नाही. आणि दुर्दैवानं जर तुम्हाला काही त्रास झाला, तुमच्या जीविताला जर काही धोका झाला तर ती गोष्ट महाराष्ट्रालाही परवडणारी नाही. त्यामुळे या कामामध्ये दोन्ही बाजूला संयम असणं आवश्यक आहे. दादा, मनोज दादा, तुमच्या बाजूला सुद्धा आता थोडा संयम हवाय. तुम्ही जरूर उपोषण करा, पंडालमध्ये करा. प्रचंड मोठे उन्हाचे दिवस आहेत, तुमच्या प्रकृतीला मानवणारे हे ऊन नाही. तेव्हा आपणही फार टोकाला येऊ नये आणि राज्याच्या सरकारनं सुद्धा जे जे आश्वासनं दादांना दिलेत ते तातडीनं पूर्ण केल्याचं 2 दिवसाच्या आत जाहीर करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं सरकार नेमकं काय भूमिका घेणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये आंदोलन नेहमी होतात. विविध समाज घटकाचे नेते आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलन करतात, परंतु जीवावर बेतेल अशा पद्धतीचं आंदोलन फक्त मनोज जरांगे पाटील हेच करू शकतात. आणि त्यांनी आता ज्या पद्धतीचं आंदोलन जाहीर केलेलं आहे, अशाच पद्धतीनं त्यांनी रखरखत्या उन्हामध्ये बाज टाकून बसण्याचा निर्णय घेतला. पायात चप्पल न घालता, अन्न, पाणी आणि औषध पाणी हे न स्वीकारता, तर काय घडेल याची भीती आहे, याची चिंता आहे. हे खूप मोठं संकट महाराष्ट्रावर या माध्यमातून निर्माण झाल्याचं मी मानतो. दादांच्या जीवितावर
निर्माण झालेलं हे सुद्धा एक प्रकारचं संकटाचं आहे असंही मी मानतो. त्यासाठी राज्याच्या सरकारनं तातडीनं पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्राचं सरकार या कामी 2 दिवसामध्ये काय भूमिका घेतं ह्यात आपल्याला बघायचं आहे, पण ती लवकर घेतली पाहिजे. ती दादांवर पाळी येऊ नये. 1 तास सुद्धा, 1 सिंगल तास सुद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला अशा उन्हामध्ये बसले नाही पाहिजेत. यासाठीची सर्व यंत्रणा उभी करणे आणि त्यांचे प्रश्न तत्पूर्वी मार्गी लावणे ही सरकारची जबाबदारी आहे. बघूया महाराष्ट्राचं सरकार नेमकं या कामी काय भूमिका घेतात ते. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.